नमस्कार महाराष्ट्राच्या जिवंत हृदयाच्या सळसळत्या रक्ताच्या भावी अधिकारी कर्मचाऱ्यांनो, कसे आहात सगळे? आता आपण तलाठीमध्ये उतरलेलो आहोत. मागील वर्षीच्या सर्व प्रश्नपत्रिका आपण अनालिसिस करणार आहोत. 2023 मध्ये विचारले गेलेले तुम्हाला जे तलाठीमध्ये प्रश्न होते, जे तुम्ही सोडून आले होते, ते प्रश्न या ठिकाणी मी आणलेले आहेत आणि त्याला आता आपण शॉर्ट ट्रिक मध्ये सोडवणार आहोत. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, एकही प्रश्न स्किप करू नका. आज मी तुम्हाला भरपूर काही देऊन जाणार आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे केवळ तुम्हाला. आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक ठोकायचा आहे. 2 क्रमवार समसंख्यांच्या वर्गातील फरक 44 असेल तर लहान संख्या कोणती सोन्या तू काय करत असतो? पर्यायांचा वापर करत असतो. उदाहरणासाठी सांगतो, समजा मी पहिला पर्याय घेतला, असं सोडवायचं नसतं, पण तू काय करतो ते दाखवतोय तुला मी. 10 चा वर्ग करणार, त्यानंतर याच्या पुढची समसंख्या कोणती आहे? 12 चा वर्ग करणार आणि त्यानंतर मग दोघांमधील फरक काढणार. फरक काढल्यानंतर जर 44 मिळाला तर तुझं नशीब, अन्यथा दुसरा पर्याय घेणार, अन्यथा तिसरा पर्याय घेणार. एवढे कुठाने करायची गरज नसते. एक शॉर्ट ट्रिक आयुष्यभर विसरू नको. भले ती तलाठी असू द्या, भले ती सप्लाय इन्स्पेक्टर असू द्या, भले ती पोलीस भरती असू द्या, कोणतीही परीक्षा असू द्या, ही शॉर्ट ट्रिक लक्षात ठेवा. अशाच प्रकारे तुम्हाला प्रश्न विचारला जात असतो. 2 क्रमवार समसंख्या आहेत आणि त्यांच्या वर्गांचं बेरीज जर तुम्हाला दिलेली असेल, ती किती आहे? 44 आहे. आणि तुझ्याच परीक्षेमध्ये आलेले प्रश्न आहेत बरं का, मी मनाने बनवलेले नाहीये. 44 आहे. 44 मध्ये जर छोटी संख्या तुला काढायची असेल तर -4 करायची. आयुष्यात केव्हाच विसरू नको. किती फरक असू द्या, -4 करायचे आणि छेदस्थानी 4 करायची. जर छोटी संख्या काढायची असेल तर छोटी संख्या, ठीक आहे, ती छोटी समसंख्या. आणि मोठी संख्या काढायची असेल, मोठी समसंख्या जी काय असेल ती काढायची असेल तर त्यावेळेस काय करायचं? 44 जो फरक दिलेला आहे +4 करायचे आणि छेदस्थानी 4 करायचे. जे काय उत्तर येईल ती तुला छोटी संख्या मिळेल, जे काय उत्तर येईल ती तुला मोठी संख्या मिळेल. प्रत्यक्षात आपण काढून बघूया. 44 - 4 जर मी केले तर 40 होता, तर छेदस्थानी 4 घेतले तर = 10 येतात. मला छोटी संख्या मिळाली. पर्याय क्रमांक 1 या प्रश्नाचं योग्य उत्तर. तुझं नशीब चांगले सोन्या. पहिल्या पर्यायात तुला दिलेले जर तू या पद्धतीने सोडवलं आणि पर्याय क्रमांक 4 असेल तर या प्रश्नाला कमीत कमी तुला 10 मिनिटं लागतील सोडवण्यासाठी. लय कुठाला करावं लागेल. त्यातल्या त्यात सर्वांचे तुला वर्ग माहिती असायला पाहिजेत. आपण मेंटॉर जिंदगीची सिरीज आपल्या महाराष्ट्र अकॅडमीच्या युट्यूब चॅनलवर घेतली होती बघा. आतापर्यंत मी 17 व्हिडिओ अपलोड केलेले आहेत. 18वा आगामी काळात लवकरात लवकर येणार आहेत. ते व्हिडिओ जर बघायचे असतील तर तिथे जाऊन महाराष्ट्र अकॅडमीचं जे युट्यूब चॅनल आहे ते सबस्क्राईब करा. तिथे प्लेलिस्ट बनवली मेंटॉर जिंदगीची आणि त्यामध्ये मी प्रत्येक व्हिडिओत 15 शॉर्ट ट्रिक देत असतो. आतापर्यंत अनेक शॉर्ट ट्रिक दिलेल्या आहेत. बघ ना, तू 17 × 15 गेले तर किती येतात? तेवढ्या शॉर्ट ट्रिक तुझ्यापर्यंत पोहोचवलेल्या आहेत. एकूण मी 600-700 शॉर्ट ट्रिक तुझ्यापर्यंत पोहोचवणार आहे. म्हणजे आगामी काळातील सर्व परीक्षा ग्रुप बी, ग्रुप सी, ग्रुप डी कव्हर होऊन जातील. तिथेच तशाच प्रकारे सोडवायचं असतं. याचं योग्य उत्तर छोटी संख्या आपल्याला मिळाली. आणि पुढची जी समसंख्या आहे ती येते 12 संख्या. बरोबर आहे की नाही? इथे 12 उत्तर यायला पाहिजे आपलं. येतंय का बघा बरं. 48 दोघांची जर मी बेरीज केली तर छेदस्थानी जर मी 4 ठेवले आणि भागिले जर 4 केल्यानंतर उत्तर येत असेल 12 तर तेच माझं उत्तर असणार आहे. 10 छोटी संख्या मिळाली, मोठी संख्या 12 मिळाली आणि या दोघांचा वर्ग केला. वर्ग केल्यानंतर जे काय उत्तर येतंय त्यातील फरक 44 आहे आणि तुला छोटी संख्या विचारली. ठोसका प्रश्न असतो. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक ठोकायचं विसरू नका. अजूनही बरं का, तुमच्या केवळ प्रतिसादाची आवश्यकता असते आपल्याला. एका वस्तूला 29% नफ्याने विकली जाते. जर वस्तूची खरेदी किंमत आणि विक्री किंमत 30% ने वाढली तर किती टक्के नफा होत असतो? 29%च नफा होत असतो. पर्याय क्रमांक 1 या प्रश्नाचं योग्य उत्तर. वक्ताशनी म्हटलं तर वक्ताशनी एक्सप्लेन करणार, लोड घेऊ नका. पण अशा प्रकारचा प्रश्न आला तर एक गोष्ट लक्षात ठेवायची, आयुष्यात ही जी वस्तू आहे याच्यावर मी समजा 20% नफा कमवत असेल तर सुरुवातीला ही 100 रुपयाची वस्तू 120 रुपयाला विकलेली आहे. त्यानंतर मी 100 रुपयाचे 130% अजून वाढविले आणि जो नफा आहे त्यामध्ये सुद्धा मी 130% वाढविले. बरोबर आहे की नाही? सॉरी, 30% अजून त्या नफ्यामध्ये सुद्धा वाढविले. तरी सुद्धा सुरुवातीचा जेवढा नफा होता एक्सप्लेन करावा लागेल. बघ, या ठिकाणी दिसते समजा एखादी वस्तू आहे ती 100 रुपयाची. बरोबर आहे, ही आहे खरेदी किंमत. आणि त्यानंतर तू या परीक्षेत आलेले प्रश्न आहेत बरं का. तू म्हणशील की मी माझ्या मनाने बनवले तुझ्यापर्यंत शॉर्ट ट्रिक पोहोचवते. असलं नसतं ते आपलं. आपल्याकडे भक्ताशनी उत्तर असतात. केवळ तू अजूनही सबस्क्राईब केलं असेल तर सबस्क्राईब ठोकून टाक सोन्या. तलाठीकार, सप्लाय इन्स्पेक्टर, त्यानंतर पुरवठा निरीक्षकच्या व्यतिरिक्त अजून वेगवेगळ्या परीक्षा असतात ना, त्या SID असते, सरळ सेवा भरतीच्या परीक्षा, सगळे इथं कव्हर होतील तुझ्या. लोड घेऊ नकोस. अरे भले ते TCS असो, IBPS असो, हे TCS पॅटर्नच प्रश्न आहेत. 100 आणि यामध्ये किती? 129 रुपये केले समजा नाही बरं का. म्हणजे 29% नफा कमवला याचा अर्थ विक्री किंमत आहे. किंमत इथपर्यंत जो लक्षात आला असेल. आता खरेदी किमतीमध्ये 30% वाढवलेत, अधिक 30%, म्हणजेच किती झाले? 100 वर 130 झाले. आणि या ठिकाणी मात्र विक्री किमतीवर 130% वाढवले तर डायरेक्टली बेरीज करू नका. 30% वाढवलेले आहेत ना, तर टक्के वाढवलेत म्हणजे 129 चे 30% आपल्याला काढायचे ते प्लस करायचे.
तुला अगोदर 129चे 30% काढावे लागतील. जे काय अमाऊंट येईल ती त्यामध्ये प्लस करावे लागेल. समजा उदाहरणासाठी सांगतो मी 12×36 13×36 म्हणजे 39 म्हणजे 39 प्लस केले मी याच्यामध्ये 9×18 40 जर मी प्लस केले तर त्यात किती येत आहेत 30 70 159 169. आता तू काय करणार सोन्या, या दोघांमधील फरक काढणार बरं का, या दोघांमधील, कारण ही खरेदी किंमत आहे, ही विक्री किंमत आहे. या दोघांमधील फरक जे काय येईल तो फरक तो अंशस्थानी लिहिणार, छेदस्थानी 100 लिहिणार आणि गुणिले छेदस्थानी एकूण किंमत किती 130 लिहिणार, बरोबर आहे, आणि गुणिले त्याला 100 करणार. मग नंतर तुला सगळा कुटाणा केल्यानंतर असं खाल्ल्यानंतर कुठलाही मास्टर तुला अशाच प्रकारे शिकवणार, शेवटी येणार 29. तू तुझ्या पद्धतीने सोडून दाखव, हेच उत्तर येणार. जर हे उत्तर नाही आलं तर तुझ्या समोर येणं बंद करणार. ही आपली कमिटमेंट आहे. पुढचा प्रश्न बघा. अरे बाप सर, एवढा प्रश्न मोठा आहे हा, आणि तुम्ही तर म्हणता बघताशनी उडवणार. कशा प्रकारे बघताशनी उडू शकता सर? कारण याला वाचायलाच कमीत कमी 5 मिनिटं जातील, समजून घ्यायला पुढे अजून 2-3 मिनिटं जातील. त्यानंतर मी चार्ट काढणार, त्यानंतर सगळ्यांना समाविष्ट करणार, मग उत्तर काढणार. सोने किती मोठा प्रश्न असू दे, तर नंतरचं वाक्य आपल्यासाठी महत्वाचं असतं. ज्याप्रमाणे अर्जुनासाठी डोळा महत्वाचा असतो की नाही माशाचा, त्याप्रमाणे आपल्या प्रश्नातील आपल्याला तर नंतरचं वाक्य महत्वाचं असतं. बघ, तर जी हे कोणता विषय शिकवतात, बस एवढंच तुला काढायचं. या ठिकाणी किती लोक आहेत, कोणता विषय शिकवतायत, कोणत्या तारखेला शिकवतायत, वारला शिकवतायत, किती वाजता शिकवतात, हे सुद्धा महत्वाचं नाहीये. तुला डायरेक्टली गाभा मिळाला. माशाचा डोळा काय म्हणतोय, जी हे कोणता विषय शिकवतायत. आता वाचायला सुरुवात कर. ABCDEFGHIJKYZ किती लोक असू दे, आपल्याला घेणं नाही. प्रत्येक जण एक वेगवेगळा विषय शिकवत असतो. ओके, नो प्रॉब्लेम. भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, जीवशास्त्र, इंग्रजी, गणित, अर्थशास्त्र, भूगोल, मॅन्टॉस जिंदगीमधील गणित, असे वेगवेगळे शिक्षक शिकवत आहेत. अनुक्रमे असतील असं नाही. प्रत्येक जण आठवड्याला सोमवार ते रविवार या 7 दिवसात शिकवते. म्हणजे हे लोक किती आहेत, समजा 7 आहेत, आणि प्रत्येक जण एका वारमध्ये शिकवते. हे सुद्धा आपल्यासाठी महत्वाचं नाही. सी शुक्रवारी जीवशास्त्र शिकवतात. आता तू मला एक गोष्ट सांग, प्रत्येक जण एका वारी शिकवतोय, एकूण लोक किती आहेत, 7 आहेत. सी जर शुक्रवारी कोणत्या वारी शिकवतोय हे सुद्धा गरज नाही, आपल्याला डायरेक्टली गाभाच वाचलेला आहे. मला जी कोणता विषय शिकवतोय एवढंच महत्वाचं आहे. मग त्यासाठी सी शुक्रवारी जीवशास्त्र शिकवत असेल, सी जर जीवशास्त्र शिकवत असेल तर जी जीवशास्त्र शिकवणार का सोन्या? मग पर्यायातून त्याला उडून टाक ना. दिसतोय का तुला? यस, उडाला. पुढचं वाक्य वाच. बी हे प्राध्यापक जे प्राध्यापक भौतिकशास्त्र शिकवतात त्यांच्या 1 दिवसा अगोदर, हे गरजेचंच नाहीये. आपल्याला जी कोणता विषय शिकवतोय हे काढण्यासाठी बी हे प्राध्यापक जे प्राध्यापक भौतिकशास्त्र शिकवतात त्यांच्या 1 दिवसापूर्वी किंवा अगोदर गणित शिकवतात. याचा अर्थ काय, बी हा गणित शिकवतोय, बस एवढंच सांगायचंय. मग जर बी गणित शिकवत असेल तर जी गणित शिकवत असेल का? अजिबात नाही. म्हणून पर्याय क्रमांक 2 सुद्धा मी कट करून टाकला. जी हे रविवारी शिकवतात परंतु ते रसायनशास्त्र आणि इंग्रजी शिकवतच नाही सोन्या. अरे जी कोणत्या वारी शिकवतो गरजेचं आहे का? इथं दिलेलं आहे रविवारी. तू लय कुटाने करत असतो. या ठिकाणी सगळ्यांची नावं लिहून घेणार, त्यानंतर या ठिकाणी विषयांची नावं लिहून घेणार, बरोबर आहे. अजून तू रविवारी शिकवतो, बुधवारी शिकवतो, ते तसले चार्ट काढत बसणार, गरजेचं नाहीये सोन्या. शेवटचं वाक्य काय दिसतंय तुला, की जी हे रविवारी शिकवतात परंतु रसायनशास्त्र शिकवत नाही आणि इंग्रजी सुद्धा शिकवत नाही. तर रसायनशास्त्र किंवा इंग्रजी या 2 विषयापैकी कोणताही एखादा विषय असेल तुला दिसत, तो पर्यायामधून कट करून टाक. रसायनशास्त्र दिसतोय, राहिला एकच पर्याय. तुझाच प्रश्न सांगतोय की भाऊ माझं उत्तर काय आहे? पर्याय क्रमांक 3 आहे. 3 कशाला चार्ट काढत बसलेला आहेस? पर्याय क्रमांक 3 बघताशनी म्हटलं तर बघताशनी. फक्त तुला जी नंतरचं वाक्य तर नंतरचं वाक्य वाचायचं, मग नंतर प्रश्नाला वाचायला सुरुवात कर. तुला तुझं उत्तर लगेच मिळत असतं. पुढच्या प्रश्नाकडे जाऊया. हा प्रश्न जर तुम्हाला कळाला नसेल तर प्रश्न क्रमांक 3 कळाला नाही सर, पुन्हा एक्सप्लेन करा. पुढच्या व्हिडिओमध्ये पुन्हा एक्सप्लेन करेल. धुरावरून टाकायचं अख्ख्या महाराष्ट्रात. अरे गणित व बुद्धिमत्तेमध्ये क्रांती घडून आणायची अख्ख्या महाराष्ट्रात. बघा 308, 127, 90, 45, 125, 103. मला एकदा फक्त बघू द्या रेकॉर्डिंग होते का. ओके, यस, चालू आहे. हा, आता हे सगळे काय एकूण अंक दिलेले आहेत, यांची सरासरी काढायची आपल्याला. सरासरी म्हणजेच काय असते, जेवढे अंक दिलेले असतात त्या अंकांची बेरीज करायची असते. एकूण किती अंक आहेत छेदस्थानी लिहायचं असतं. म्हणजेच काय, की 308 अधिक 127 अधिक 90 अधिक 45 अधिक 125 अधिक 103, जे काय उत्तर येईल ते अंशस्थानी छेदस्थानी एकूण किती आहेत, 1 2 3 4 5 6, छेदस्थानी 6 केले तुला सरासरी मिळत असते. बरोबर, इथपर्यंत तुझ्या कळालं असेल, लक्षात आलं असेल. म्हणजे तुला या ठिकाणी या 4 पर्यायापैकी एक उत्तर येणार.
समजा 135 आले असतील, समजा 135 आले असतील तर हे 6 पलीकडे जाणार, गुणिले 6 होणार, बरोबर आहे. आणि मग नंतर आपल्याला या सर्वांची बेरीज मिळणार. इथपर्यंत तुझ्या लक्षात आलं असेल. किंवा अशी गोष्ट लक्षात ठेव की या पर्यायात 135 गुणिले 6 केले तर या सर्वांची मला बेरीज भेटू शकते, किंवा 132 गुणिले 6 केले तर या सर्वांची मला बेरीज मिळू शकते, किंवा 130 गुणिले 6 जर मी केले तर या सर्वांची मला बेरीज मिळू शकते, किंवा गुणिले 6 या ठिकाणी केले चौथ्या पर्यायासोबत, तर जे काय उत्तर येईल ते या सर्वांची बेरीज असेल. इथपर्यंत तरी तुला लक्षात आलं असेल. तर सोन्या सगळ्यांची बेरीज करत बसू नकोस. एक गोष्ट लक्षात ठेव, एकक स्थानचं जे दिसतंय ना तुला, या एकक स्थानातील अंकांची बेरीज करून बघ काय होतंय. 5 आणि 3 किती होतात? 8 होत असतात सर. ठीक आहे. त्यानंतर अजून त्यामध्ये 5 जर मी मिळवले तर होतात किती? 13. बरोबर आहे. 5 एकक स्थानचे फक्त अंकांची आपण बेरीज करतोय. या ठिकाणी एकक स्थानच्या अंकांची मी बेरीज करतोय. आता बघा 3 आणि 5 8 होतात, 8 आणि 5 13 होत असतात, 13 आणि 7 20 होत असतात, आणि 20 आणि 8 28 होत असतात. म्हणजेच काय, जे काय उत्तर येईल ना त्याच्या एकक स्थानी मला 8 मिळेल. एकक स्थान किती मिळणार आहे? 8 मिळणार आहे. बस इथपर्यंत लक्षात आलं असेल. आता गुणाकार करून मग 6 पंचे 30, याचा अर्थ याच्या एकक स्थानी जे काय गुणाकार करशील, जे काय उत्तर येईल त्याच्या एकक स्थानी 6 पंचे 30 म्हणजे 0 येणार. पण मला तर एकक स्थान 8 पाहिजे, म्हणून पर्याय क्रमांक 1 असू शकतं का? अजिबात नाही. या ठिकाणी 6 दुणे 12, याच्या एकक स्थानी 2 येणार. जे काय उत्तर येईल त्यामध्ये मला तर 8 पाहिजे, पर्याय क्रमांक 2 सुद्धा नसणार. 6 0 0 6 म्हणजे 0 0 म्हणजे 0 येणार शेवट एकक स्थान. मला तर 8 पाहिजे, पर्याय क्रमांक 3 सुद्धा नसणार. 6 दुणे 12 6 त्रिक 18, 8 येते या ठिकाणी. मला तर 8 पाहिजे, म्हणून पर्याय क्रमांक 4 हे माझं उत्तर असणार. या सरासरी पॅटर्नला सोडवण्यासाठी एकूण 4 पद्धतीने तुम्ही सोडू शकता. कसाही प्रश्न असू द्या, किती मोठा प्रश्न असू द्या, माझ्या समोर घेऊन ये सोन्या. तुला कळल की तुझ्याकडे मी काय देणार आहे. अख्खा खजिना देतोय. फक्त तशा प्रकारे तुमची प्रतिक्रिया असायला पाहिजे. खाली जर व्हिडिओ आवडत असेल तर तशा प्रकारे प्रतिक्रिया द्यायची. अजूनही लाईक ठोकलं नसेल तर लाईक ठोका, कारण आगामी काळात भरपूर काही तुम्हाला मी देणार या तलाठी संबंधित किंवा TCS IBPS किंवा सरळ सेवा भरती जे घेतात ना, पोलीस भरती सोडून, त्या सर्व प्रश्नपत्रिका आपण या ठिकाणी अनालिसिस करणार आहोत. अनेक प्रश्नपत्रिकांमध्ये 50% वेटेज असतं गणित व बुद्धिमत्तेला, म्हणजे 25% गणित विचारलं जात असतं, 25% बुद्धिमत्ता विचारलं जात असतं. आणि या दोन्हीमध्ये आपल्याला पैकीच्या पैकी मार्क मिळवायचे असतात, आणि तो मिळवू शकतो सोन्या. मला माहिती आहे तुझ्यामध्ये ती कॅपॅसिटी आहे. फक्त तुला योग्यरित्या सांगणं फार गरजेचं आहे. सरळ सरळ अन्न खाणं गरजेचं आहे. तुला आतापर्यंत अशा प्रकारे सूत्राच्या माध्यमातून अन्न कसं खायचं ते शिकवलं जायचं. मी फक्त तुला काय करतोय, उचल आणि तोंडात घाल. तुझ्या हक्काचं आहे. योग्य उत्तर पर्याय क्रमांक 4 असायला पाहिजे. बाकी अजून बघा, जर अधिक वजाची अदलाबदल केल्यानंतर, म्हणजे अधिक ऐवजी वजा करायचे, त्यानंतर गुणिले ऐवजी भागिले करायचे, अदलाबदल केली तर खालील समीकरण प्रश्नचिन्हाच्या जागी बॉडमास. या बॉडमास मध्ये अख्ख्या महाराष्ट्रात कुठंच शॉर्ट ट्रिक नाहीये. तुला सोडवावंच लागेल, पण तरी सुद्धा अजून शॉर्ट ट्रिक गणित व बुद्धिमत्ता यामध्ये द्यायचा मी प्रयत्न करतच असतो. तर इथे बघा, गणितीय क्रिया करत असताना करायचंच असतं 56. इथे आहे अजून किती? 14, आणि इथे 2 आहे. इथे आपल्याला काय सांगितलेलं आहे? भागिलेच्या ऐवजी गुणिले करायचे. इथे अधिकच्या ऐवजी वजा करायचे, इथे गुणिलेच्या ऐवजी भागिले करायचे आहेत, आणि इथे वजाबाकीच्या ऐवजी अधिक करायचे आहेत. इथपर्यंत तुझ्या लक्षात आलं असेल. बॉडमास मध्ये सुरुवातीला काय करावं लागतं, तर भागिले जे चिन्ह आहे ते काढून टाका, म्हणजेच भागिले करून टाका. 14 चोक 56, या ठिकाणी 4 येणार. आता गुणिले करा, 8 7 56, बाडे तरी पाठ असायला पाहिजे सोन्या. इथे वजाबाकी, आणि या ठिकाणी अधिक 2 आहे. तुला अगोदर वजाबाकी करायची असते, किंवा डायरेक्टली असं कर ना, -4 अधिक 2 बरोबर किती येतात? 7. -2 येतात सर. आणि 56 मधून जर मी -2 केलं तर येतात किती? पर्याय क्रमांक 4 हे माझं उत्तर असणार आहे सर. यस, कळालं का? पुढचा प्रश्न घेऊया आपण. जर प्रत्येक सम अंकात 2 जोडले, लय मोठी माहिती दिलेली असते. TCS IBPS ची खासियत आहे. जर आगामी काळात TCS IBPS ने तुमचे प्रश्न घेतले किंवा एक्झाम घेतली, अशा प्रकारे प्रश्न पडतात. जर MPSC ने घेतले तरी सुद्धा अशाच प्रकारे प्रश्न पडतात. कारण TCS IBPS MPSCचं फॉलो करते, UPSCचं CSAT फॉलो करत असते, आणि UPSCचं CSAT MPSC CSAT मध्ये फॉलो केलं जात असतं. आणि हेच सगळं काही तशाच प्रकारे असतं. आतापर्यंत सोन्या तू जर पोलीस भरतीचा अभ्यास करत असेल तिथं 1 लाईनर स्वरूपात प्रश्न असायचे, पण आता मोठमोठे प्रश्न आहेत. आणि किती मोठा प्रश्न असू दे तेवढा ठोसका प्रश्न असतो, हे तुला दाखवून देतो. तर नंतरचं वाक्य वाच, काय दिसतंय बघ. तर कुठे रे? तर
अशा प्रकारे तयार होणाऱ्या नवीन संख्येत अख्खा प्रश्न वाचूच नको, डायरेक्टली प्रश्न वाचत असताना तर वाक्य वाचायची अशा प्रकारची थोडीशी मॅच्युरिटी तुझ्यामध्ये आण. अशा प्रकारे तयार होणाऱ्या नवीन संख्येत डावीकडून 5व्या आणि उजवीकडून पहिल्या, इथे याला अंडरलाईन कर, डावीकडून 5वा आणि उजवीकडून पहिला क्रमांकावर असलेल्या अंकांची बेरीज किती आहे. आता तू सांग सोन्या, जर प्रत्येक सम अंकात 2 जोडली म्हणजे हे संख्या तयार होते. याच्या डावीकडून 5वा इथे लिहून द्यावं लागेल, कारण तशा प्रकारे तुला एक्सप्लेन करता येणार नाही मला. डावीकडून म्हणजे ही डावी बाजू माझी आहे, बरोबर आहे, डावा आणि इथे उजवा, इथपर्यंत तुझ्या लक्षात आलं असेल. आता डावीकडून 5वा म्हणजेच 1 2 3 4 5, हा 5वा जो आहे ना, हा किती आहे, 99. हा आहे डावीकडून 5वा. आणि उजवीकडून पहिला म्हणजेच काय, तर इथे 6 येणार. हा आहे उजवीकडून पहिला. इथपर्यंत लक्षात आलं असेल तुझ्या. हा विषय काय दिलेला आहे सोन्या, जर समसंख्या सम अंकात 2 जोडायचे, हे सम दिसते ना तुला. सम म्हणजे काय असं, सर्वसाधारणपणे त्या अंकाची आपल्याला 2 भागांमध्ये विभागणी करता येत असते किंवा डिवायडेड बाय 2 करता येत असतं. आणि विषम संख्या अशी असते की जिला आपल्याला 2 भागांमध्ये विभाजित करता येत नाही, पूर्ण अंकामध्ये त्याचं रूपांतर करता येत नाही 2 भागांमध्ये. इथे ही समसंख्या आहे, याचं विभाजन करता येते ना, डिवायडेड बाय 2 जर तू केले तर 3 गुणिले 2 म्हणजे 6 येत असतात. याचा अर्थ ही समसंख्या, समसंख्येमध्ये 2 जोडायचे, अधिक 2 कर. आणि विषम संख्येमध्ये 1 वजा करायचा आहे, वजा 1 कर. सगळ्यांचे हे अंक बदलण्यापेक्षा डायरेक्टली जे मुद्दा विचारलाय तिथे बघ ना, इथे काय येणार, मग 8 येणार. इथे किती येणार, 8च येणार. आणि शेवटी तुला काय करायचंय, अंकांची बेरीज करायची. बेरीजला सुद्धा अंडरलाईन करायची होती, तर नंतरचं वाक्य वाचत असताना लगेच तो उत्तर काढलं असतं. 8 1 8 8 2 16 म्हणजे पर्याय क्रमांक 3 या प्रश्नाचं योग्य उत्तर. शेवटी जे काय येईल त्याचं उत्तर 16 असणार. इथपर्यंत तुमच्या लक्षात आलं असेल. पुढे जाऊया. जर तुम्हाला कळालं नसेल तर तशा प्रकारे कमेंट्स करा. पुन्हा एकदा समजून सांगतो मी, कारण हा थोडासा अवघड प्रश्न आहे, विद्यार्थ्यांना कळणार नाही. नवीन जे विद्यार्थी आहेत अभ्यास करणार त्यांच्यासाठी पुन्हा एक्सप्लेन करतो. आणि सोन्या, तू जर जुना असेल ना तर थोडंसं पुढे घे, लोड घेऊ नकोस. जुना म्हणजे तुला कळालं असेल तर पुढे घ्या, पण ज्यांना कळालं नसेल त्यांच्यासाठी सांगतो. ही आहे समसंख्या, ही विषम संख्या आहे, ही सुद्धा विषम संख्या आहे, ही सुद्धा विषम संख्या आहे, ही सुद्धा विषम संख्या आहे, ही समसंख्या आहे. तुझ्या गणितामध्ये काय सांगितलेलं आहे, हे जे अंक आहे ना, या अंकामध्ये जर समसंख्या असेल ना त्यामध्ये 2 मिळवायचे, तर विषम संख्या असेल तर 1 वजा करायचं आहे. म्हणजेच काय झालं, तर 4 चे 6 होतील. या ठिकाणी 1 वजा म्हणजे 0 होईल. या ठिकाणी 1 वजा म्हणजे 4 होईल. या ठिकाणी 1 वजा म्हणजे 6 होईल. या ठिकाणी 1 वजा म्हणजे 8 होईल. आणि या ठिकाणी 2 अधिक करायचे, कारण ही समसंख्या आहे म्हणजेच 8 होईल. याचाच अर्थ काय, तुला सगळे अंक बदलावे लागतील त्यांच्या सांगितलेल्या नियमानुसार. एवढा कुठाना करण्यापेक्षा तर नंतरचं जर तू वाक्य वाचलं असतं तर तुला कळालं असतं. तर अशा प्रकारे तयार होणाऱ्या नवीन संख्येत, आणि हेच प्रश्न झालेत बरं का, एका प्रश्नपत्रिकेमध्ये 3 प्रश्न रिपीट झालेले. आता तुला दाखवतो याच व्हिडिओमध्ये, व्हिडिओ शेवटपर्यंत बघ, तुला लक्षात येईल की कशा प्रकारे विचारलं जात असतं. अरे हे पॅटर्न आहे सोन्या, सीसॅट, TCS IBPS तोच पॅटर्न आहे. जरी ती MPSC घेतली ना तुझी तलाठी, तरी सुद्धा अशाच प्रकारे प्रश्न येणार आहेत. आपला शब्द लिहून घे. आणि तुला काय करायचंय, वही बनवायची. हे सगळे काय व्हिडिओज आगामी काळात जे येतील ना, ते सगळे व्हिडिओज नीट लक्ष देऊन बघायचे. ज्या ज्या ठिकाणी मी तुला शॉर्ट ट्रिक देणार आहे, ज्या ज्या ठिकाणी प्रश्न सोडवायचा एक वेगळा पॅटर्न तुझ्यापर्यंत आणणार आहे, तो सगळा पॅटर्न नीट समजून घ्यायचा आणि लिहून घ्यायचा. हा प्रश्न लिहिला, स्वतः आकडे बदलायचे, आकडे बदलून कमीत कमी 2 प्रश्न सोडवायचे. किंवा एक काम करायचं, तुझा मित्र आहे किंवा मैत्रीण आहे, तिला सांगायचं की हा व्हिडिओ बघ, आणि व्हिडिओ बघितल्यानंतर याच प्रश्नाचे आकडे बदलून तू तुझा स्वतःचा एक प्रश्न बनवून मला पाठव, बघ मला सोडवता येतो की नाही, आणि मी तुला पाठवतो. फुकटची चॅटिंग करण्यापेक्षा हे परवडलं सोन्या. तिचाही फायदा होईल, तुझाही फायदा होईल. पुढे जाऊया बघा. हे सगळे काही कोणाने अशा प्रकारे करायची, शेवटी उत्तर येतं 16. तुझ्या पद्धतीने सोडव, उत्तर 16च येणार. फक्त पद्धत आपली कशी असते, सरळ खायचं असतं, असं न खाता. हा प्रश्न खाली दिलेल्या 5-3 लय मोठी माहिती दिलेली असते. 1000 वेळा तुला सांगितलं तर नंतरचं वाक्य वाच, तुला लगेच कळेल नेमका काय विषय असतो. बरोबर आहे की नाही. तर डावीकडून उजवीकडे करायचा असतो. सर्वात मोठ्या संख्येचा, बघ हे तर नंतरचं वाक्य, हे आहे अर्जुनाचा मासाचा डोळा जो आहे ना, तो आहे अर्जुनासाठी. सर्वात मोठ्या संख्येचा पहिला अंक सर्वात कमी संख्येच्या 3ऱ्या अंकातून वजा करायचा. सर्वात मोठी संख्या जी दिसते तुला ही आहे, आणि हिचा पहिला अंक हा आहे बरं का, 6, म्हणजे 6 आहे, 6. आणि 3ऱ्या सर्वात कमी संख्येच्या, सर्वात कमी म्हणजेच काय, सर्वात छोटी संख्येच्या 3ऱ्या अंकासोबत वजा करायचा आहे. म्हणजे 1 मधून 6 वजा करायचे. 1 वजा 6 जर तू केले तर होतात किती, वजा 5. पर्याय क्रमांक 4 या प्रश्नाचं योग्य उत्तर. पण हे सगळं वाचण्यासाठी तुला वेळ जात असतो, आणि अशा प्रकारचे वारंवार प्रश्न जर तू सोडवले, सगळ्याच प्रश्नपत्रिकेमध्ये हा प्रश्न असतोच. फक्त इथे काय दिलेलं असतं, डावी बाजू
उजवी बाजू. अरे घेणं आहे का आपल्याला? काहीच नाहीये घेणं. त्यानंतर उदाहरणासाठी 697 पहिला अंक आहे. यस, कॉमन सेन्सचे पहिला अंक आहे. आणि 9 याच्यातील दुसरा अंक आहे. तिसरा अंक आहे 7. अशा प्रकारे दिलं गेलेलं आहे. टीप डावीकडून उजवीकडे करावयाच्या सर्व क्रिया आहेत. कॉमन सेन्स आहे, हेच करणार आहे आपण. दुसरं काही करणार नाही. फक्त तुला त्या ठिकाणी शब्दांमध्ये अडकवलेलं असतं. शब्दांचा जंजाळ आहे हा सगळा. खालील मालिकेतील प्रश्नचिन्ह ऐवजी तुला मी सोन्या आगामी काळात चार्ट देणार आहे बरं काय. हे असले प्रश्नचिन्ह हा ठुसका प्रश्न आहे मुळात, पण तुला मी असे खतरनाक प्रश्न त्या चार्टच्या माध्यमातून कशा प्रकारे सोडवायचे असतात तेही बघताशनी म्हटलं तर बघताशनी. पाढे पाठ नको करू एक टाइमाला, परंतु मी आगामी काळात जे तुला चार्ट देणार ना तो पाठ कर. खतरनाक प्रश्न जे असतात की नाही, त्या ज्या वेळेस मी तुला बोलतो गणितामध्ये पैकीच्या पैकी मार्क, अनेक विद्यार्थी कन्फ्युज होत असतात, म्हणतात की सर हे असले प्रश्न जे आहेत ना प्रश्नचिन्हाच्या जागी, ते तर सुटत नाही महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांना. 99.99% विद्यार्थी सोडून येत असतात आणि 0.1% विद्यार्थी तुक्का मारत असतो, त्याचं बरोबर येत असतं. पण तरी सुद्धा त्या ठिकाणी चार्टच्या माध्यमातून हा प्रश्न सोडवला तो हा नाही, हा तर ठुसका प्रश्न आहे, पण अशा प्रकारचे खतरनाक प्रश्न सोडवले ना वेगवेगळे प्रश्नचिन्हाच्या जागी, तर तिथे तुला बघताशनी येतील. फक्त तुला सबस्क्राईब करायचं, अजूनही सबस्क्राईब केलं नसेल आणि अजूनही लाईक ठोकलं नसेल आणि हाईप करून टाक सोन्या, जर कळू दे ना अख्ख्या महाराष्ट्राला की नेमका राहुल मास्तर काय शिकवतोय तुला. सगळा गाभा तुझ्यापर्यंत पोहोचवायचा आहे. 89, 103, 94, 108, 99, 113 आणि 104. सर मला बघताशनी एक गोष्ट कळाली बरं का, की पहिला ही जी संख्या आहे ही संख्यानंतर लगेच दुसरी संख्या वाढते आणि दुसऱ्या संख्येनंतर लगेच एक संख्या कमी होते, त्यानंतर पुढची संख्या वाढते, पुढची संख्या कमी होते, पुढची संख्या वाढते, पुढची संख्या कमी होते. आयुष्यात विसरू नको सोन्या, ज्या वेळेस जास्त कमी जास्त कमी जास्त कमी असतं ना त्यावेळेस पहिली संख्या आणि तिसरी संख्या यामध्ये गणितीय क्रिया झालेली असते. तिसरी संख्या आणि पुढची संख्या जी असते की नाही एकाडेक संख्या यांच्यामध्ये गणितीय क्रिया झालेली असते. तशाच प्रकारे या ठिकाणी या संख्येचं आणि या संख्येचं गणितीय क्रिया झालेली, या संख्येची या संख्येसोबत गणितीय क्रिया झालेली आणि या संख्येची या संख्येसोबत गणितीय क्रिया होणार आहे. मग अशा वेळेस काय करावं लागेल, नेमकी गणितीय क्रिया काय झालेली, 89 आणि 94 या दोघांमधील फरक किती आहे. सर 5चा फरक आहे ना सर. येस, नो प्रॉब्लेम, करेक्ट आहे. 94 आणि 99 यामध्ये सुद्धा 5चा फरक आहे ना सर. बघा ना, 99 वजा जर 94 केले तर होतात किती 5 आणि 104 वजा 99 जर मी केले तर पुन्हा येतात किती 5. तशाच प्रकारे या ठिकाणी सुद्धा आहे बरं का सर. 103 मध्ये 5 मिळवले तर 108 होतात, 108 मध्ये 5 मिळवले 113 होतात, 113 मध्ये जर मी 5 मिळवले तर सर 118 येणार बरं का. आणि माझं उत्तर किती असणार 118. आलं की तुला साऱ्या, तोच का प्रश्न होता म्हणून तुला आला. पण अशा प्रकारचे अवघड प्रश्न आगामी काळात आपल्याला सोडवायचे आहेत. आणि तुझ्यासमोर सोन्या एमपीएससीची सीसॅटचे डायरेक्ट प्रश्न आणणार आहे मी. एमपीएससी सोड, कंबाईन, PSI ST असिस्टंट, UPSCचे सीसॅटचे आवडून टाकायचे सोन्या. गणित आणि बुद्धिमत्तेमध्ये पुन्हा मी सांगतोय क्रांती घडून आणायची आपल्याला. सूत्राचा वापर करू देणार नाही हा आपला शब्द आहे. कसाही प्रश्न असू दे. आणि रिझनिंगचे ठुसके प्रश्न असतात, खालीलपैकी कोणते अक्षर, हॅश आणि हे सगळी काय माहिती दिलेली. तुला सांगायचं तात्पर्य एवढंच आहे की हे याच्यासोबत, हे याच्यासोबत, बरोबर आहे. तशाच प्रकारे खाली आपल्याला हे याच्यासोबत, हे याच्यासोबत करायचे. तर लक्षात येऊन जर बघितलं तू तर क्यू नंतर व्ही नंतर आर नेमकं एकमेकांचा संबंध कसा आलेला आहे रे. क्यू आहे, क्यू नंतर या ठिकाणी सर मला व्ही दिसतंय, ओके नो प्रॉब्लेम. आणि या ठिकाणी लगेच पुढचा आर दिसतोय, आर. क्यू आणि आर यांचा मी संबंध जर बघितला लगेच पुढचा येतोय बरं का, कारण इथं बघा ना क्यू आणि आर. तशाच प्रकारे सी आणि डी यांचा संबंध सुद्धा कशा प्रकारे तर पुढचंच दिसतंय. मधलं मी विचारच करत नाही, नंतर विचार करतो मी. पण हे तर मला कळलं ना, क्यू नंतर पुढचा आर शेवटचा येणार. पहिला जो हा शब्द आहे, पहिला जो अक्षर आहे आणि शेवटचा अक्षर आहे यांचा संबंध कसा आहे लगेच पुढचा. तशाच प्रकारे एल नंतर एम येतोय का, येस, एल नंतर एम येतोय इथपर्यंत ओके मध्ये. एच नंतर आय येते का, येस, एच नंतर आय येते ओके मध्ये, लोड घेऊ नकोस. आता पी नंतर एम येते का, बघ बरं, पी नंतर एम येते का, पी नंतर एम नाही येते सर, हे तर मागं गेलं. पी नंतर क्यू यायला पाहिजे होतं, म्हणजेच काय पर्याय क्रमांक 2 असणारच नाही आणि पुढचं बघायची सुद्धा गरज नाही. सर एल नंतर एम येते का, बघू बरं आपण. बघ ना सोन्या, एल नंतर एम येते ओके नो प्रॉब्लेम. एन नंतर जी येते का, कुठं दिसतं रे एन, एन नंतर जी येते का, सर नाही येते. सर मागं गेलं कुठंतरी जी, या ठिकाणी एन दिसतंय, या ठिकाणी जी दिसतंय, याचा अर्थ पर्याय क्रमांक 3 असूच शकत नाही. आणि जी नंतर टी येते का रे, बघ बरं, इथं जी दिसतंय इथं टी दिसतंय, काय संबंध आहे का. आणि म्हणून पर्याय क्रमांक 4 सुद्धा नाहीये आणि पर्याय क्रमांक 1 तुझं या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. पर्यायाच्या माध्यमातून जा,
नीट समजून घे आणि असले प्रश्न 10-12 सोडवले की तुला लक्षात येईल की नेमकं कुठाना करायचं असतं यांना. बघ ना, खालील संचांच्या संख्यांप्रमाणेच लई मोठी माहिती दिलेली. तर नंतरचं वाक्य वाच म्हणते तुला 1000 वेळा सांगतो मी सोन्या. तर कोटाना सगळा अशाच प्रकारे केलेला आहे त्यांनी. इथे डायरेक्टली जर तू गेला तर 13, 33, 429 म्हणजे काय दिलेलं आहे माहिती का? खालील संचांच्या संख्याप्रमाणे संख्या ज्या संचात संबंधित आहे तो संच निवडायचा आपल्याला. टीप, संख्यांना त्यांच्या घटक अंकांमध्ये न मोडता पूर्ण संख्यांवर ह्यातच तू तिथंच मेला सोन्या. लय खतरनाक माहिती दिलेली असते. 13 वर क्रिया, जसे की 13ला जोडणे, वजाबाकी करणे, गुणाकार करणे शक्य आहे. 13ला 1 आणि 3 मध्ये विभाजित करणे आणि नंतर 1 आणि 3 वर गणितीय क्रिया करणे परवानगी नाही. त्यांचं म्हणणं काय माहिती का, की या तिघांचाही संबंध एकमेकांसोबत काढायचा आपल्याला आणि या तिघांचाही एकमेकांसोबत संबंध आहेच. तशाच प्रकारे याही तिघांचा एकमेकांसोबत संबंध असावा आणि तशाच प्रकारे पर्यायातून या तिघांचा संबंध काढायचा आपल्याला. म्हणजेच काय झालं, 13 गुणिले जर मी 33 केले तर येत आहेत का रे उत्तर माझं 429? यस, कारण 3 त्रिक 9, इथं समजा 9 येलं किंवा 13 त्रिक 39 येत आहेत. ठीक आहे, 13 त्रिक 39, 40 41 43, यस सॉरी 29. म्हणजेच काय झालं, 13 गुणिले 33 मी जर केले तर मधली संख्या येते. त्याचप्रमाणे 44 गुणिले 5 जर मी केले तर मधली संख्या येते का? तर येते ना. बघ ना, 4 25 म्हणजे 200 अधिक 20 बरोबर 220 येतं. याचाच अर्थ काय मला करायचंय सोन्या? मला फक्त पहिली संख्या आणि शेवटची संख्या दोघांचा गुणाकार करायचा आहे. गुणाकार यायला पाहिजे मधली संख्या. पहिली संख्या आणि शेवटची संख्या यांचा गुणाकार यायला पाहिजे मधली संख्या. पहिली संख्या आणि शेवटची संख्या गुणाकार यायला पाहिजे मधली संख्या. पहिली संख्या आणि शेवटची संख्यांचा गुणाकार यायला पाहिजे मधली संख्या. सगळ्यांचा गुणाकार करत बसणार नाही सोन्या. डिजिटल मेथड तुला मला समजून सांगायची. डिजिटल सम असतात. या डिजिटल सम मध्ये सगळा बेसिक तुझा कव्हर होईल. भागाकार तुझा कव्हर होईल, गुणाकार कव्हर होईल. शॉर्ट मेथड मध्ये कशा प्रकारे सोडवायचं असतं, वर्ग, घन, वर्गमूळ, घनमूळ, वजाबाकी, बेरीज. सर हे ठुसकं असतं ना, वजाबाकी बेरीज. कवा लय अवघड असतं सोन्या, लय मोठं असतं ते. आणि ते सुद्धा आपल्याला बघताशी निवडायचं असतं. डिजिटल सम यामध्ये तोच भाग आपल्याला कव्हर करायचा. आगामी काळात मी घेणार आहे युट्यूब चॅनलवर, पण तशा प्रकारे तुमची कमेंट्स असायला पाहिजे, सर डिजिटल सम घ्या म्हणून. आणि व्हिडिओ जर आवडत असेल तशा प्रकारे तुमची प्रतिक्रिया असायला पाहिजे. खरंच तुम्हाला मी शिकवलेलं कळत असेल तर तशा प्रकारे प्रतिक्रिया द्या. आगामी काळात शिक्षक तशा प्रकारे अजून बदल घडवून आणत असतात. जर विद्यार्थ्यांची मागणी असेल ना तर शिक्षक लय धुवाधार बॅटिंग करत असतो सोन्या कॅमेऱ्याच्या समोर. पण विद्यार्थ्यांचा इंटरेस्ट नसेल, बघ ना तू, समजा विराट कोहली आहे आणि धोनी हे दोघं जण खेळतायत आणि ग्राउंडला त्यांना कुणीच बघायला नाहीये, त्या ठिकाणी प्रेक्षकच, त्यांचं इंटरेस्ट येईल का? आणि मोठ्या प्रमाणात प्रेक्षक असतील तर मोठ्या प्रमाणात धुवाधार बॅटिंग करेल, हेलिकॉप्टर शॉट मारला तो. तशा प्रकारे आपल्याला सुद्धा करायचंय. फक्त तुझा प्रतिसाद आवश्यक आहे सोन्या, तुझ्याकडून काहीच नको मला. शेवटचा 8 दिसतंय. 8 गुणिले जर मी 0 केले तर 0 येतात. म्हणजेच एकक स्थानी किती येणार? 0 येणार. इथे 0 असायला पाहिजे होतं तर मी गुणाकार केला असता. याचा अर्थ काय, या दोघांचा गुणाकार 363 येतोय का? अजिबात नाही, सोडून दे. शेवटी 3 दिसतंय, शेवटी 1 दिसतंय. 3 1 3 म्हणजे इथे 3 आलेले. ठीक आहे, लोड घेऊ नकोस, यांचा गुणाकार नंतर कर. शेवटी 2 दिसतंय, हे असू शकतं बरं का. 3 आलेलं आहे ना एकक स्थान, म्हणजे यांचा एकक स्थान किती येणार? 21 गुणिले जर मी 43 केले तर एकक स्थान माझं मिळतंय 3. इथे सुद्धा एकक स्थान 3 आहे. म्हणजेच काय, पर्याय क्रमांक 2 असू शकतो. नंतर बघूया आपण. त्यानंतर बे एक बे आणि इथे 0 आहे की नाही? बे 0 होतं. शेवटी 0 जर असलं असतं तर आपण पुढे अजून प्रक्रिया केली असती, परंतु या ठिकाणी 0 आलं नाही म्हणून गुणाकार हा होऊच शकत नाही. 363 होऊ शकत नाही. 12 गुणिले 30 डायरेक्टली करायचं म्हटलं तर 12 12 36 मध्ये 360 येते, म्हणून या ठिकाणी नाही येते. आणि बाकी 4 25 इथे एक तर 0 असायला पाहिजे. 5 ने कोणत्याही संख्येला गुणलं आपण, किंवा 5 ने कोणत्याही संख्येला गुणल्यानंतर शेवटी एक तर 0 येतं किंवा 5 येत असतं. या ठिकाणी गुणाकार शेवटी 5 किंवा 0 यायला पाहिजे होतं. हे होतं अजिबात नाही, म्हणून पर्याय क्रमांक 4 सुद्धा चुकीचा आहे. पर्याय क्रमांक 2 या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. ठीक आहे, प्रत्यक्षात गुणाकार बघून बघा, करून बघा, तुम्हाला तेच उत्तर येईल. पुढे जाऊया. बघा पुढचा प्रश्न तुमच्या स्क्रीनवर दिसतो. जर प्रत्येक विषम अंकात 1 जोडला आणि ही जी काय संख्या आलेली याच संख्येतील प्रत्येक सम अंकातून 2 वजा केले. तुला सांगितलं ना अशाच प्रकारचे पॅटर्न येत असतात प्रश्नांचे, आणि हे तुला मी सीसाइड मध्ये सुद्धा दाखवतो तुझ्याच प्रश्नपत्रिकेमध्ये. 2 वजा केले तर अशा प्रकारे तयार होणाऱ्या नवीन संख्येतील डावीकडून
तिसरा आणि उजवीकडून, हे सगळं वाचायची गरज नाहीये, ही संख्या लिहून टाक या ठिकाणी. 6, 7. तुला लिहिण्यासाठी दाखवतोय बरं का, तिथे परीक्षेमध्ये लिहायची नाही. तुला म्हटलं डावीकडून तिसरा, काय म्हटलेलं डावीकडून तिसरा म्हणजे 1, 2, 3. तिसरा कोणता मिळतो आपल्याला? 7. ठीक आहे. आणि डावीकडून तिसरा आणि उजवीकडून दुसरा म्हणजे इथून दुसरा 1 आणि 2 ही दुसरी क्रमांकाचा अंक आहे. ह्या दोघांची संख्या जी आहे ना, यामध्ये प्रक्रिया करायची. तर पहिली प्रक्रिया अशी करायची, जर विषम संख्या असेल तर 1 जोडायचं. ही विषम संख्या आहे की नाही, याचे 2 तुकड्यामध्ये विभाजन करू शकतो का आपण? बरोबर आहे ना, पूर्ण अंकात नाही करू शकत, आणि म्हणून अधिक 1 करायचं यामध्ये. ही विषम संख्या आहे. आणि या व्यतिरिक्त तुला समजा समसंख्या असेल तर त्यामध्ये 2 अजून मिळवायचे आहेत. मिळवले 2. उत्तर किती आलं या ठिकाणी? 8 आलं. या ठिकाणी किती आलं? 4 आलं. इथपर्यंत तुझ्या लक्षात आलं असेल. ठीक आहे. डावीकडून तिसऱ्या आणि उजवीकडून दुसऱ्या अंकांमध्ये कितीचा फरक आहे, दोघांमधील फरक काढायचा आपल्याला. काहीतरी चुकलंय रे, वजा करायचे होते या ठिकाणी. बरोबर आहे की नाही? इथे जर वजा केले, सम अंक जोडला आणि इथे वजाबाकी करायचे. तेच म्हटले, थोडस घाईमध्ये एक्सप्लेन करत असताना शिक्षक जो आहे ना, तो प्रश्न सुद्धा वाचत असून तुला एक्सप्लेन सुद्धा करत असतो. तू लगेच कमेंट करशील की सर तुमचं चुकलंय बरं का. चुका असतील ना, एवढ्या कमेंट येतात ना की सर हे तुमचं चुकलं म्हणून. आणि इथे किती येणार? 0 येणार. जर 8 मधून 0 वजा केले तर उत्तर किती येते? 8च येते. म्हणून पर्याय क्रमांक 4 हे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. तिथे आपल्या समोर प्रश्न असून कुणाला एक्सप्लेन करायची गरज नसेल, त्यामुळे खपाखप दे दनादन छक्कीन दे दनादन चौकी असतात. एका दुकानदाराने त्याच्या वस्तू त्याच्या खरेदी किमतीपेक्षा X% चिन्हांकित केल्या आणि त्या 10% सवलतीने विकल्या. जर त्याला 71% नफा झाला असेल, अरे 71% ना 1000% नफा होऊ दे, किती होऊ दे, आणि त्यामध्ये त्याने X मिळवलेला आहे. जी काय संख्या असेल त्यामध्ये, म्हणजे जी काय किंमत असेल, या पेनची किंमत समजा 1000 रुपये असेल, त्यामध्ये X% मिळवलेले आहेत. आणि जे काय उत्तर आहे ना, जे काय विकलेलं आहे, त्या विकण्यापूर्वी अजून 10% त्याने हे केलेले. काय केलेले? तर त्यात सूट दिलेली. म्हणजे 100 मधून जर तू 10 वजा केले तर उत्तर किती येतात? 90. तुझं या प्रश्नाचं योग्य उत्तर पर्याय क्रमांक 4. एक्सप्लेन करतो, लोड घेऊ नकोस. 90 आहे. बरोबर आहे. कसं आलं 90? तर लक्ष द्या. आता विषय काय झालेला होता की एका दुकानदाराने त्याच्या वस्तू त्याच्या खरेदी किमतीपेक्षा X% जास्त चिन्हांकित केल्या. म्हणजे 100 रुपयाची वस्तू असेल ना, तर त्यामध्ये 100 वरच X% मिळवलेले. म्हणजेच काय झालं? X% मिळवले. आणि जे काय उत्तर आलेले ना सोन्या, उत्तर, या उत्तरावर, उत्तर म्हणजे ही जी काय किंमत मिळाली ना त्याला त्या वस्तूची, त्यावर अजून 10% त्याने सूट दिलेली. या संपूर्ण वस्तूवर 10% सूट दिलेली. बरोबर, इथपर्यंत तुझ्या लक्षात आलं असेल. मग हे जे उत्तर आहे हे समजा 100 आहे, त्याच्यावर 10% सूट दिली म्हणजेच किती होतात? 90 होत असतात. 10% सूट म्हणजे हे जे काय आहे ते आहे 90%. आणि हे 90% म्हणजेच किती आहे? तर 71% म्हणजे 171. बरोबर आहे. आता तुझ्या लक्षात आलं असेल, जर 90% बरोबर 171 असेल तर 100% बरोबर किती? तिरकस गुणाकार. तुझा मास्तर तुला समजून सांगत असतो शॉर्ट मेथड मध्ये, तोच आहे. 171 गुणिले 100 छेदस्थानी 90 करायचे. हे 0 गेला, हे 0 गेला, 9 1 9, आणि 9 ने भाग जातोय कारण 7 अधिक 1 8 होतात आणि अधिक 1 9 होत असतात. ज्या अंकांची बेरीज 9 होत असते त्या सर्व संपूर्ण संख्येला 9 ने पूर्ण भाग जात असतो. म्हणजेच काय झालं? 9 गुणिले जर 20 केले आपण तर होतात 180 वजा 9 केले म्हणजे 19 ने भाग जातोय. आणि या ठिकाणी गुणिले 10 करायचे. याचा अर्थ काय झालं? 190 मिळाले. परंतु हे 190 काय माहिती का सोन्या? 100 मध्ये X मिळवल्यानंतर 190 मिळाले मला. 100 मध्ये X मिळवले म्हणून 190 मिळाले. जर मी 100 वजा केले तर मला X ची किंमत मिळेल की नाही? किती येणार? 90 येणार. असा विषय असतो तो सोन्या. तोच काय आहे? आता अजून तुला एक्सप्लेन करावं लागेल. ऍक्च्युली मला माहिती तुला कळालं नसेल, किंवा पुन्हा एकदा एक्सप्लेन करू का मी? बघ, एकूण प्रश्न किती राहिलेले मला एकदा बघू द्या, कारण व्हिडिओ फार मोठा होतोय. आपल्याला सुरुवातीचा पहिला व्हिडिओ एवढा मोठा नाही टाकायचा सोन्या. एका दुकानदाराने त्याच्या वस्तूच्या खरेदी किमतीवर, म्हणजे 100 रुपये ती खरेदी किंमत आहे समजा त्याची, त्याच्यावर अजून काही रक्कम वाढवली त्यांनी. वाढवल्यानंतर ही मिळाली त्याला MRP. आणि या MRP वर त्यांनी अजून 10% डिस्काउंट दिलेले. 10% डिस्काउंट दिले. याचा अर्थ 100 वर 10% डिस्काउंट 90% होतात की नाही? आणि हे 90% म्हणजेच किती आहे?
तर नफा त्याला मिळालेला विकल्यानंतर, याचा अर्थ त्यामध्ये आपल्याला समाविष्ट करावा लागेल ना एकूण ती वस्तूची किंमत सुद्धा, म्हणजे 171 म्हणजे 90% आहे. जर 171 म्हणजे 90% आहे तर 100% बरोबर किती? बरोबर हेच काढायचं ना आपल्याला. याच्यासाठी तिरकस गुणाकार मी केला या ठिकाणी. तिरकस गुणाकार केल्यानंतर मला उत्तर मिळालं 190. 190 मला मिळालं कोणतं? तर हे मिळालं, केवळ हे मिळालं बरं का, केवळ हे मिळालं. म्हणजेच काय झालं, 100 मध्ये एक्स मिळवल्यानंतर 190 मिळालेले मला. मग मला 100 वजा केले तर मला मिळतील ना एक्स बरोबर किती? 90. हेच विचारलं. तर किंमत काढायची एक्सची आपल्याला. पुढचा प्रश्न, दिलेल्या मालिकेत प्रश्नचिन्हाच्या जागी काय आले पाहिजे इंग्रजी वर्णमालेनुसार. काय करू नको, एन दिसतोय तुला, त्यानंतर एल दिसतोय तुला, त्यानंतर जे दिसतोय तुला, एच दिसतोय तुला, यांचा अगोदर नीट संबंध करून घे. तू काय करत असतो, सुरुवातीलाच या तिघांचा संबंध काढत असतो. तसं नाही येते, क्रमाने दिलेले आहेत ना त्यावेळेस सुरुवातीला याचा पहिला अंक घे, पहिला अक्षर घे, याचा पहिला अक्षर घे, याचा पहिला अक्षर घे, तसं करून बघ. तसं होत असेल तर लगेच पर्यायाकडे जायचं आपल्याला. एन नंतर एल, कुठे दिसतंय? इथे एन दिसतंय, त्यानंतर एल आलेलं आहे, म्हणजे एक अक्षर वगळता. त्यानंतर पुढे जे, पुन्हा एक अक्षर के वगळल्यानंतर जे आलेलं आहे, पुन्हा अजून एच, एक अक्षर वगळल्यानंतर पुन्हा एच आलेला आहे. इथपर्यंत तुझ्या लक्षात आलं असेल. याचा अर्थ पुन्हा एक अक्षर जर मी वगळलं जी, तर पुढचं अक्षर येणार एफ. म्हणजे या प्रश्नचिन्हाच्या जागी जर 3 जे काय दिसतात ना मला, जे अक्षर येणार आहेत त्यापैकी पहिला मला मिळाला एफ. आता पर्यायामध्ये जा, इथे तर आर दिसतंय, याचा अर्थ हे नसायला पाहिजे, हे सुद्धा नसायला पाहिजे. ह्या 2 पर्यायापैकी एक पर्याय असू शकतो. आता मला दुसरं अक्षर बघायचं. इथे दिसतंय टी, टी नंतर आर कशा प्रकारे आलेलं आहे बघ बरं. टी नंतर आर आलेलं आहे, यस, एक अक्षर वगळलं आहे सर. त्यानंतर पुन्हा क्यू वगळून पी आलेला आहे का? यस सर, पी आलेला आहे ना सर. असं काय करताय तुम्ही? यस, ओके, नो प्रॉब्लेम सोन्या. पी नंतर पुन्हा ओ वगळता एन आलेलं आहे का? येस सर. पी नंतर पुन्हा एन आलेला आहे सर, ओके, नो प्रॉब्लेम. आणि मग नंतर एन नंतर एम वगळावं लागेल आपल्याला, पुढचं अक्षर कोणतं येईल? एल येईल. म्हणजेच काय झालं की ह्या ठिकाणी दुसऱ्या स्थानावर एल येईल. आता पर्यायाकडे जा. हे असू शकतं का? नसणार आहे. पर्याय क्रमांक 3 या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. म्हणजेच पर्याय 1 नसणार, पर्याय 4 नसणार, पर्याय 2 नसणार, पर्याय क्रमांक 3 या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. पुढचा प्रश्न तुमच्या स्क्रीनवर दिसतोय. प्रत्येक विषयांकात तेच प्रश्न वाचू मी थकलोय सोन्या. एकाच प्रश्नपत्रिकेमध्ये अशा प्रकारचे याच पॅटर्नचे 3 प्रश्न तुला धरू हे समजून सांगतायत की सोन्या मला नीट समजून घे. अरे तुला आगामी काळात मी धरू विचारणार आहे, तुला लय छळणार आहे, हेच तुला समजून सांगतायत, तू इग्नोर करतोय सोन्या. बघ ना काय दिलेलं आहे तुला, की प्रत्येक विषम अंकात 1 जोडला जातो. मग तू काय करतो, विषम संख्या दिसते ना, यात 1 जोडतो, यात 1 जोडतो, त्यानंतर यात 1 जोडतो, बरोबर आहे. मग तुला या ठिकाणी 3 मिळाले, या ठिकाणी 8 मिळाले, या ठिकाणी 2 मिळाले, अजून तुला 4 मिळाले. बर, समसंख्येत 2 जोडतोय तू, 2 वजा करतोय, म्हणजे इथून वजा करतोय, इथे मिळाले 6, त्यानंतर इथे मिळाले अजून. एवढा कुठाना करायची गरज नाहीये ना सोन्या. अरे तू डायरेक्टली बघ ना, काय म्हणतोय की नवीन संख्येत किती अंक एकापेक्षा जास्त वेळा येतील असा विचारते. याचा अर्थ आपल्याला मिळवायच लागणार. ठीक आहे, काय अडचण नाहीये. प्रत्येक विषम अंकात 1 मिळवायचं आपल्याला. 8 आहे तर 8 मध्ये हे समसंख्या आहे ना, तर समसंख्येत 2 वजा करायचे, म्हणजे इथे 6 येणार, इथे 0 येणार, इथे मात्र 1 मिळवायचं, याचा अर्थ इथे 8 येणार, इथे मात्र 1 मिळवायचं, याचा अर्थ इथे 2 येणार, इथे पुन्हा अजून 2 वजा करायचे, म्हणजे इथे 4 येणार, इथे 4 येणार आणि इथे 2 येणार. आता कोणते अंक 2 वेळा आलेले आहेत, एकापेक्षा जास्त वेळा आलेले आहेत? 4 2 वेळा आलेलेत ना, म्हणजे अशी एकच जोडी मला मिळाली. अजून किती जोडी मिळाली? 2 आणि 2 ची, म्हणजेच काय झालं, अधिक अजून एक जोडी मिळाली, म्हणजेच किती? 2 जोड्या मिळाल्या. पर्याय क्रमांक 1 या प्रश्नाचं माझं उत्तर आहे. ठीक आहे, पर्याय क्रमांक 1 या प्रश्नाचं माझं उत्तर आहे. पुढचा प्रश्न, दिलेली विधाने आणि निष्कर्ष प्रत्येक एमपीएससीच्या सीसॅटच्या प्रश्नपत्रिकामध्ये बघा तुम्ही 2 ते 3 प्रश्न अशा प्रकारचे आलेले आहेत. म्हणजे एकूण 25 प्रश्न येतात तुम्हाला सीसॅटला, आणि एक प्रश्न 2.5 मार्काचा असतो, जो करत नाहीये सोन्या. आणि तिथे फक्त पासिंगच असते सीसॅटला. पूर्वी होती स्कोरिंगचा विषय होता सीसॅट, परंतु आता केवळ पासिंगचा, म्हणजे 200 पैकी तुला फक्त 60 मार्क मिळवायचे, त्याच वेळेस 40% पास आहे. आणि तशा प्रकारे ही प्रश्नपत्रिका सीसॅटची, बरोबर आहे. आणि तुझ्या TCS मध्ये सुद्धा अशाच प्रकारे प्रश्न विचारले गेले आहेत, तलाठीमध्ये बरं का.
आगामी काळात जिल्हा निवड समितीने घेऊ दे ना ते एमपीएससीने घेतो ती परीक्षा, हा प्रश्न टाकणार म्हणजे टाकणार. जर आला नाही ना सोन्या तर समोर येणं बंद करेल, ही आपली कमिटमेंट आहे. अजिबात येणार नाही तुझ्या समोर, अजिबात अधिकार नाहीये. खोट्या माहिती जर एखादा मास्टर तुझ्यापर्यंत पोहोचत असेल तर त्याला तुझ्या समोर येण्याचा अधिकार नाहीये. शोरशॉट बोलतोय ना तर बोलतोय, येणार म्हणजे येणार प्रश्न. नीट समजून घ्यावा लागेल. याच्यासाठी एक सुंदर असं 30 ते 40 मिनिटांचा व्हिडिओ असेल. आता मी समजून सांगतो तुला, तुला कळालं नाही कळालं लोड घेऊ नकोस. बघता शनी म्हटलं तर बघता शनीच असतं. ही सगळी वरची माहिती दिलेली असते, हे टाइमपास असते, इथपर्यंत ओके मध्ये असतं. खऱ्या अर्थाने ही माहिती आपल्याला परीक्षेसाठी महत्वाची असते. सर्व जॅम बँड आहेत. आता जॅम आणि बँड माहिती आहे का कोण आहेत? अजिबात नाहीये. पण एकूण या बॉक्समध्ये असे सर्व जॅम आहेत. जॅम ऐवजी समजा मी पिझ्झा, किंवा जॅम ऐवजी मी समजा पेन, सर्व पेन बैल आहेत. अरे अजिबात निष्कर्ष लागत नाही. म्हणजे ज्ञात तथ्यांशी भिन्न वाटत असतात हे सगळे वाक्य, पण तरी सुद्धा आपल्याला योग्य नीट समजून घेणं गरजेचं असतं. त्याला खरं मानायचं असतं, त्यानंतर जावं लागत असतं. जॅम, सर्व जॅम बँड आहेत. हे सर्व जॅम जे आहेत ना ते बँड आहेत. बँड अशा प्रकारे मी एक आकृती काढली या पहिल्या वाक्यावरून. दुसरं वाक्य काय? सर्व बँड सॅक आहेत. सर्व बँड जे आहेत की नाही, हे सर्व जेवढे आहेत ना, हे 100 असतील, 1000 असतील, 2000 असतील, हे सर्व काही सॅक आहेत. सॅक याचा अर्थ सर्व सॅक बँड होऊ शकतं का? याचा अर्थ सर्व बँड जॅक होऊ शकतं का? नाही होऊ शकत. मला माहिती आहे, एक प्रश्न तुला एक्सप्लेन करत असताना आता फक्त आपण मागच्या प्रश्नपत्रिका अनालिसिस करतोय तुमच्या. आगामी काळात चॅप्टर वाईज याच युट्यूब चॅनलवर आपल्याला कंप्लीट करायचे आहे. त्यासाठी तशा प्रकारे तुम्हाला कमेंट्स करायची, चॅप्टर वाईज घ्या सर. कारण हा प्रश्न ठुसकाय बघताशनी म्हटलं तर बघताशनी असतं, परंतु हे कन्सेप्ट समजून घेणं गरजेचं असतं. जर कन्सेप्टच कळाले नाही तर बघताशनी कसं उडवणार तुम्ही? तर दुसरंही वाक्य मी या ठिकाणी माझ्या आकृतीमध्ये लिहून काढलेले. कोणतीही सॅक कॅन नाही. म्हणजे सॅक कोणतंही, यात 1000 सॅक आहेत, 2000 सॅक आहेत, मला माहित नाही किती आहेत, परंतु हे संपूर्ण हे जे चौकोन आहे ना, या चौकोनाचा कॅनच्या चौकोनशी काही संबंध नाही. कॅन. तर मला एक गोष्ट सांगा, अजून मी निष्कर्ष वाचलेला नाहीये. या निष्कर्षावरून मी एक गोष्ट सांगतो तुला, मी अनेक गोष्टी सांगतो, मी स्वतः निष्कर्ष काढतो. एकही सॅक कॅन नाही, किंवा एकही कॅन सॅक नाही, एकही बँड कॅन नाही, किंवा एकही कॅन बँड नाही, किंवा एकही जॅम कॅन नाही, किंवा एकही कॅन जॅम नाही. इथपर्यंत तुझ्या लक्षात आलं असेल. मी असाही निष्कर्ष काढू शकतो, काही बँड जॅम आहेत. बघ ना, आतमधले हे बँडच्या आतले हे जॅम आहेत, याचा अर्थ काही बँड जॅम आहेत. काही सॅक बँड आहेत आणि काही सॅक, ठीक आहे, आणि संपूर्ण जॅम बँड आहेत, ठीक आहे, बँड सॅक आहेत. इथपर्यंत तुझ्या लक्षात आलं असेल. या व्यतिरिक्त मी असाही निष्कर्ष काढू शकतो सोन्या, की काही सॅक ह्या बाहेरच्या, ह्या बँडही नाहीत आणि जॅमही नाहीत. काही बँड ह्या जॅम नाहीयेत, जॅम ह्या बाहेरच्या. एवढे मी निष्कर्ष काढले आणि यापैकी मला फक्त निष्कर्ष काय दिसतायत ना हे शोधायचे, तर बरोबर आहे की चुकीचं हे बघायचं. जॅम कॅन नाही, संबंध आहे का जॅमचा? यात आतमध्ये येतो, आणि हे कॅन आहे, काहीच संबंध नाही. या ठिकाणी बँड जरी म्हणलं असतं की नाही, बँड कॅन नाही, करेक्ट आहे. सॅक कॅन नाही, करेक्ट आहे. तुझ्याच या ठिकाणी दिलेलं ना, तशानुसार आपण काढलेली माहिती, आणि म्हणून विधान एक चुकीचं आहे, निष्कर्ष एक चुकीचा आहे. त्यानंतर दुसरं विधान किंवा दुसरं निष्कर्ष बघा. काही सॅक जॅम आहेत. या ठिकाणी सॅक दिसतात आणि हे काही सॅक जॅम आहेत. म्हणजेच हा जो भाग दिसतोय ना तुला, आतला भाग, हा एकच मिनिट, हा जो संपूर्ण आहे ना, हा जॅमचा आहे. हा भाग संपूर्ण हे सॅक आहे, परंतु या संपूर्ण सॅक मध्ये काही जॅम हे सॅक सुद्धा आहेत, कारण आतमध्ये काढलेले. म्हणून पर्याय क्रमांक हा जो निष्कर्ष हा दुसरा बरोबर आहे, आणि अशा प्रकारे तुला शोधायचा आहे. म्हणजेच फक्त निष्कर्ष 2 अनुसरण करत आहे. पर्याय क्रमांक 3 या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. पुढचा प्रश्न बघणे. अरे संपले सोन्या, धुरावडून टाकलेला आहे. ठसके प्रश्न होते. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना शेअर करा. अशाच प्रकारचे आगामी काळात व्हिडिओ बघायचे असतील तर सबस्क्राईब करा, आणि गणित बुद्धिमत्ता माझ्यावर सोडा. ऑन कॅमेरा आणि एकदम क्लिअरली बोलतोय सोन्या, विश्वास ठेव माझ्यावर. सगळे ठुसके प्रश्न असतात. आगामी काळात भरपूर काय तुझ्यापर्यंत पोहोचवायचे, फक्त तुझ्या प्रतिसादाची आवश्यकता. लगेच लाईक ठोकायचं, लगेच हाईप करायचंय व्हिडिओला, आणि तशा प्रकारे कमेंट सुद्धा करायची की सर आपल्याला व्हिडिओ आवडला. जर आवडला नसेल तशाही प्रकारे कमेंट कर, काही अडचण नाहीये, काही फरक पडत नाही. माझ्याकडून काय चुकलं असेल सोन्या क्षमा असू दे, हक्काचा आहेस, लहान भाऊ आहेस. आगामी काळात तुला धरोधरो शिकवायचं आहे.
धन्यवाद.